लंगडी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी कुसळे सर यांना विनंती करतो की त्यांनी माईकचा ताबा घ्यावा. कैलासवासी माध्यमिक विद्यालय देवंगा तालुका पाथरी जिल्हा परभणी. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. आवाज येतो का? या अभियानाअंतर्गत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आपल्याला विद्यालयाचे प्राचार्य श्री होगे सर लाभले त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारावे. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर हर्षल देशमुख सर, डॉक्टर इक्कर सर, त्यानंतर श्री औषध निर्माण अधिकारी आसेफ सिद्दीकी साहेब व सिस्टर ज्योती डंबाळे या लाभलेल्या आहेत. तसेच या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक श्री तायनाक सर आहेत. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य होगे सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर इक्कर सरांचं स्वागत करावे. त्यानंतर औषध निर्माण अधिकारी श्री आसिफ सिद्दीकी साहेबांचं स्वागत होगे करतो. गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी ज्योती डंबाळे मॅडम यांचं स्वागत करावं. विनंती करतो त्यांनी पर्यवेक्षक श्री तायनाक सरांचं आदरणीय व्यासपीठ शाळेचे मुख्याध्यापक होगे सर, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, शाळेचा सर्व शिक्षक वर्ग, दरवर्षीप्रमाणे आपली शाळेची आरोग्य तपासणी होते. त्याची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आज यामध्ये मुख्यमंत्री
आलेला आहे की लठ्ठपणाचं मुख्य कारण काय आहे. तर आता तुमच्याकडे मला वाटतं तुमच्यापैकी असं एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नसेल ज्याला अँड्रॉइड मोबाईल वापरता येत नाही. सगळ्यांना वापरता येतो? असं कोण आहे ज्याला अँड्रॉइड मोबाईल वापरता येत नाही? एकही नसेल. तर लठ्ठपणा होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे मोबाईलचा अतिवापर. अतिवापर केल्यामुळे आपल्याला एका जागी खूप वेळ, किती वेळ आपण बसतो, किती वेळ मोबाईल बघतो हेच आपल्या लक्षात राहत नाही. कोणी 1 तास बघतं, कोणी 2 तास बघतो, कोणी 6-6 तास बघतो. तर त्यानं काय होतं की आपल्या मैदानी खेळ जे असतात ते खेळण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. जोपर्यंत विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही मैदानी खेळ खेळत नाही तोपर्यंत लठ्ठपणा हा वाढत जाणार. तर आणि मोबाईल वापरल्यानं फक्त लठ्ठपणाच वाढत नाही असं नाहीये. असं निर्देशनात आलेले आहे की डोळ्यांचे बरेच सारे आजार, मोतीबिंदू असू शकतो किंवा लवकर लहान वयामध्ये चष्मा लागणे मुलांना, हे सुद्धा कारण मोबाईल वापरण्यामुळे होऊ शकतात. काही ठिकाणी तर असं दिसून आलेलं आहे की मोबाईलचा अतिवापर झाल्यामुळे मानसिक आजार सुद्धा उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण होते. ते मानसिक आजार असे असतात हे पहिल्या स्टेजमध्ये कळत नाही कुणाला. नंतर ज्यावेळेस तो अति प्रमाणात होतो तो आजार त्यावेळेस थोडं थोडं लक्षात येतं आणि ज्यावेळेस तो लक्षात येतो त्यावेळेस खूप सारी महत्वाची वेळ आपल्या जीवनातून निघून गेलेली असते. अतिवापर जर केला मोबाईलचा तर ते मुलं बघा एकांतातच बसतात, कुणाला बोलत नाहीत किंवा एखाद्या अभ्यासाच्या विषयावर त्यांच्या म्हणजे वर्गमित्रांशी चर्चा होत नाही. आणि असे विद्यार्थी एकांतात राहणे, एकटंच फिरणे, मुलांना बोलणे नाही, अवेळी जेवण, तर हे खूप सारे आजार आहेत जे की मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतात. तर लठ्ठपणा जो आहे, लठ्ठपणा म्हणजे जाडपणा आहे का? हे लठ्ठपणा मोजतात कसा? त्याचं एक सूत्र आहे, BMI असतो. त्या सूत्राच्या आधारे हा लठ्ठपणा मोजला जातो. तर आज तुमची सर्वांची आरोग्य तपासणी होणार आहे. तर त्या आरोग्य तपासणीमध्ये मी काही महत्वाच्या सूचना देतो. त्या सूचनेपैकी जर तुमचं काही दुखत असेल तर तुम्ही आम्हाला नंतर येऊन भेटू शकता. सर्वात पहिले जर कुणाला फळ्यावरचं क्लिअर दिसत नसेल, अंधुक दिसत असेल, कुणाला पहिला चष्मा असेल लागलेला जास्त नंबरचा, किंवा पुस्तकातले अक्षरं दिसत नसतील, अंक दिसत नसतील, अशा विद्यार्थ्यांनी येऊन आम्हाला ऑफिसमध्ये भेटायचं. नंतर आहे की कुणाच्या हातापायाला 6 बोटं असतील एक्स्ट्रा, पॉलिडॅक्टिली म्हणतो आपण त्याला, 6 बोटं जर असतील किंवा कोणतेही 2 बोटं जर असे जोडलेले असतील, जॉईंट असतील, त्या विद्यार्थ्यांनी येऊन आम्हाला ऑफिसमध्ये भेटायचं. त्याच्यानंतर शरीरावर कुठेही कशाही प्रकारची गाठ असेल, छोटी असो मोठी असो, कुठेही असो, शरीरावर शरीराच्या कोणत्याही भागावर जर गाठ असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला येऊन भेटायचे. त्याच्यानंतर शरीरावर कोणत्याही प्रकारचा चट्टा असेल, काळा असेल, पांढरा असेल, कोणत्याही प्रकारचा, त्या चट्ट्याला खाज असो किंवा नसो, त्या विद्यार्थ्यांनी येऊन आम्हाला भेटायचे. असे बरेच विद्यार्थी असतील ज्यांची सोनोग्राफी झालेली असेल पोटांची, किंवा डोक्याचा MRI झालेला असेल, CT स्कॅन झालेला असेल, अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला येऊन भेटायचे. किंवा काही विद्यार्थी असे असतात जे की रोज सकाळी गोळी खाऊन शाळेमध्ये येतात. कोणत्या कोणत्या गोळ्या खाऊन शाळेमध्ये येऊ शकतो आपण? कॅल्शियमची गोळी असेल, रक्तवाढीची गोळी असेल. काही विद्यार्थी झटक्याची गोळी खाऊन येतात, त्यांना लहानपणापासून झटक्यांचा आजार असतो. ते विद्यार्थी रोज सकाळी गोळी खाऊन येतात झटक्यांची. तर अशी जर किंवा इतर कोणत्याही आजाराची गोळी जर तुम्ही रोज खाऊन येत असताल, त्या विद्यार्थ्यांनी येऊन आम्हाला ऑफिसमध्ये भेटायचं. कुणाला जर मागच्या 6 महिन्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन दिलेलं असेल, म्हणजेच रक्ताची बॉटल चढवलेली असेल, परभणीला, औरंगाबादला, मोठ्या सिटीमध्ये जाऊन,
त्या विद्यार्थ्यांनी येऊन आम्हाला भेटायचंय, किंवा तुमच्या दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, तुम्ही चुकीची जरी समस्या सांगितली ती आमच्यापैकी तुम्हाला कोणी रागवणार नाहीये. अशा कोणत्याही प्रकारच्या जर तुमच्या समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही बिनधास्तपणे आम्हाला येऊन सांगा. मुलींच्या ज्या काही समस्या असतील, मुलींच्या शरीराबद्दलच्या काही आजारपणा असेल किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम असतील, मुलींचे गाठ असेल, हे अभियान आपल्याला प्रत्यक्षात राबवायचं आहे. याचे 2 भाग केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये जर सहभागी जर झालं प्रत्यक्ष तर त्याला 60 गुण आहेत आणि इतर शिक्षक, शिक्षकेतर, व्यवस्थापक मंडळ यांच्या बाबतीत 40 गुण आहेत. आणि म्हणून आपल्याला अजून 1 महिना बाकी, 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये हे पूर्ण आपल्याला करायचंय. पूर्व तयारी म्हणून मी ऐन टायमाला आपली फजिती होईल, ऐन टायमाला आपलं नियोजन होणार नाही म्हणून मी 10 दिवसांनी हा प्रोग्राम अगोदरच सुरू केलेला आहे. प्रत्येक जो शासनाचं जे परिपत्रक आहे त्याप्रमाणे आपल्याला एका मुद्द्यानुसार आपण नियोजन केलेलं आहे. आणि उद्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय अनिल भाऊ नकाते यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची 12 वाजता बैठक सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि म्हणून सर्व प्रकारचं जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजेत. आणि या प्रत्येक घटकाला वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत. म्हणून आपल्याला फक्त कागदपत्री करायचं नाही, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करायची. प्रत्यक्षात डॉक्टर इथं आले पाहिजे, तपासणी झाली पाहिजे. जे विद्यार्थ्यामध्ये वाचा दोष असतील, अडखळत बोलत असतील, अजून इतर काही त्यांचे दोष असतील तर ते दोष फक्त दाखवून आपल्याला उपयोग करायचा नाही, तर त्या दोष ज्या मुलांकडे जे दोष आहेत त्यांची यादी तयार करून आपल्याला डॉक्टर साहेबांना विनंती करायची की हे आजार दूर होण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल त्याबद्दल सुद्धा आपल्याला उपाययोजना करायच्यात. या शाळेतला मुख्याध्यापक म्हणून सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माझे विद्यार्थी, लाडके बंधू आणि भगिनी या सर्वांनी या अभियानामध्ये मनातून मन, तन, धन सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आणि सर्वजण सहकार्य करीत आहेत. आणि प्रत्यक्षात आपल्याला आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करायचं आहे आणि आपल्याला पहिला क्रमांक पटकून देण्यासाठी सर्वांनी मदत करायची, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंतीला मान देऊन डॉक्टर इक्कर सर आणि त्यांची सर्व टीम कैलासवासी सर्व नखाते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा या विद्यालयामध्ये उपस्थित राहिले. आम्हाला, आमच्या विद्यार्थ्यांना बहुबल अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि आरोग्यविषयक अशा प्रकारचं शिबिर यशस्वी करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो. माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचंही मी आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचं या अभियानामध्ये विशेष अशा प्रकारचं अभिनंदन करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपला आळस झटकून हे पिरियड आपल्याला अभ्यासक्रम तर व्यवस्थित संपवायचा आहे. अभ्यासक्रम दररोज तर तासिका होणारच आहेत, पण
आहे